बघा आपलं पर्सनल प्रोनाउन जे आहे ते पर्सनल प्रोनाउन चालू आहे आणि त्या पर्सनल प्रोनाउनचं आता आपलं हे पुढचं जे लेक्चर आहे हे तिसरं लेक्चर आहे. हे एकदम मी पर्सनल प्रोनाउन हे एकदम तुम्हाला डिटेलमध्ये घेतोय कारण हे आहे अतिशय बेसिक पार्ट आहे. हा समजला तरच आपल्याला पुढचं समजेल आणि याच्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. कसे विचारले ते आपण खाली पाहू, परंतु अगोदर इम्पर्सनल याचा अगोदर आपण अर्थ लक्षात घेऊ. पर्सनल म्हणजे पर्सनसाठी आणि इम्पर्सनल म्हणजे जे पर्सनसाठी यूज करता येत नाही असलं प्रोनाउन कोणतं आहे? इट आहे. याचा पर्सनसाठी यूज होत नाही म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी? इम्पर्सनल प्रोनाउन असं म्हटलेलं आहे. लक्षामध्ये काय म्हटलेलं आहे त्याला? इम्पर्सनल प्रोनाउन. ठीक आहे, कारण याचा वापर कशासाठी होत नाही? पर्सनसाठी होत नाही. आणि हे इम्पर्सनल प्रोनाउन जे इट आहे हे सब्जेक्ट म्हणूनही वापरलं जातं, हे ऑब्जेक्ट म्हणूनही वापरलं जातं. हे सब्जेक्टच्या ठिकाणी येतं आणि ऑब्जेक्टच्या ठिकाणी पण येतं. लक्षामध्ये. आणि हे फक्त सिंग्युलर नाउन साठी येते. कशासाठी येते? फक्त आणि फक्त सिंग्युलर नाउन साठीच येतं ते. ठीक आहे, प्लुरल नाउन साठी येतं का? तर प्लुरल नाउन साठी आपल्याला दे हे प्रोनाउन घ्यावं लागतं. ज्या वेळेला प्लुरल नाउन येतील या प्लुरल नाउन साठी आपल्याला काय यूज करावं लागतं रे? दे यूज करावं लागतं. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं हे मुद्दा आपण मागेही पाहिलेला होता, तरी पण परत एकदा मी तुम्हाला रिवाइज करून सांगतो. बेबी असेल, इन्फंट असेल, चाइल्ड असेल, ऑफस्प्रिंग असेल, यांचे जेंडर माहिती नसेल तर यांच्यासाठी इटचा वापर करावा. ठीक आहे, यांचं जर जेंडरच आपल्याला माहिती नसेल, बेबीचं म्हणजे बॉय आहे की गर्ल आहे, इन्फंट म्हणजे बालक आहे की बालिका आहे हे जर आपल्याला माहिती जर नसेल, अलग लक्षामध्ये, ठीक आहे, तर त्याच्यासाठी आपण काय यूज करायचं इथं? इट. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, इटचा यूज हा फक्त कशासाठी होतो रे? सिंग्युलर साठी होतो. पण या बेबीचं जर आपण या ठिकाणी जर बेबीज जर केलेलं जर असेल, समजा बेबीज जर केलं, ठीक आहे, तर आता या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल माहितीये? दे यूज करावं लागेल. इन्फंट, इन्फंट्स, चाइल्ड, चिल्ड्रेन. ठीक आहे, आता हे काय? या चाइल्डचं अनेक वचन आहे. लक्षामध्ये. इन्फंटला जर यस जर लावला इन्फंट्स असं होईल, तर ह्या बेबी, चिल्ड्रेन, ऑफस्प्रिंग म्हणजे मूल, अलग लक्षात, आणि त्याला जर यस जर लावला तर ऑफस्प्रिंग्स असं होईल. लक्षामध्ये. मग हे जे प्लुरल जर आपण जर तयार जर केले तर त्याच्यासाठी यूज काय करायचं आहे आपण? दे. पण हे सिंग्युलर असतील त्यावेळेला आपल्याला त्याच्यासाठी काय यूज करायचं आहे? इट यूज करायचा आहे. कधी? त्यांचं काय माहिती नसेल आपल्याला? जेंडर म्हणजे ते फेमिनाईन आहे की मस्क्युलाईन आहे हे जर आपल्याला जर माहिती जर नसेल तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी काय यूज करायचं आहे? इट यूज करायचा आहे किंवा इटचा यूज करायचा आहे. तर ॲनिमल व थिंग साठी देखील आपण कशाचा यूज करायचा आहे? इटचा वापर करायचा आहे. ॲनिमल म्हणजे काय? प्राणी. थिंग म्हणजे काय? वस्तू. याच्यासाठी आपण काय यूज करायचा आहे? इटचा वापर करायचा आहे. ठीक आहे. टाइम, वेदर, सीझन यांच्यासाठी पण इटचा वापर करायचा आहे. टाइम म्हणजे वेळ दाखवण्यासाठी, वेदर म्हणजे काय? आपलं हवामान. ठीक आहे, आणि सीझन म्हणजे काय? ऋतू. यांच्यासाठी आपण कशाचा यूज करायचा आहे? तर यांच्यासाठी आपण इटचा यूज करायचा आहे. लक्षामध्ये. हे पण लक्षात ठेवा. आता ITS इट्स हे काय आहे रे? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. म्हणून या इट्सच्या नंतर नेहमी काय येईल? नाउन. कारण पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर काय येत असतं? नाउनच येत असतं. आणि पजेसिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर नाउन जर आलं तर ती काय तयार होत असते? नाउन फ्रेज तयार होत असते. मग इट्स हे काय आहे? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नेहमी काय घेतलं पाहिजे? आपण नाउन घेतलं पाहिजे. ठीक आहे. जर ॲनिमल किंवा थिंगचा उल्लेख पहिल्यांदा होत असेल तर त्यांच्यासाठी पहिल्यांदा धिस वापरावे. पहिल्यांदा काय वापरावे? धिस. आणि दुसऱ्यांदा जर ठिकाणी त्याचा उल्लेख झाला तर त्यासाठी काय करायचं? इट वापरायचं. ठीक आहे. ॲनिमल असेल किंवा थिंग असेल, पहिल्यांदा उल्लेख होत असेल तर धिसचा वापर करायचा आणि डबल आपण त्याच वस्तूचा उल्लेख जर केला तर त्याच्यासाठी काय करायचं? इटचा वापर करायचा आहे. त्याचं एक्झाम्पल खाली इथे दिलेलं आहे पहा. धिस इज अ कॉस्टली बॅग. बघा. ठीक आहे. आता ही बॅग जी आहे ना, ही बॅग काय आहे रे? थिंग आहे. काय आहे? थिंग आहे. आता मी या ठिकाणी म्हणले ही महागडी बॅग आहे, तर पहिल्यांदा बॅगचा उल्लेख झाला. धिस इज अ कॉस्टली बॅग. ठीक आहे. मग आता हे धिस इज अ कॉस्टली बॅग, हे धिस कुणासाठी आलेला आहे? तर या बॅग साठी आलेला आहे. धिस कुणासाठी आलेला आहे? मग हिचा पहिल्यांदा उल्लेख झाला, इथं पहिल्यांदा उल्लेख झालेला आहे किंवा पहिल्यांदा उल्लेख होतो आहे, म्हणून सुरुवातीला आपण काय घेतलं? इथं
आणि हे जर वाक्यामध्ये जर आपण जर या ठिकाणी असं जर केलं असतं का, इट इज अ कॉस्टली बॅग, इट इज व्हेरी लार्ज, तर ते चुकलं असतं. आता दुसऱ्यांदा आपल्याला उल्लेख करायचा आहे. मग दुसऱ्यांदा उल्लेख करताना आपण काय करावं, आता दुसऱ्यांदा उल्लेख झाला की इथं काय घेतलं आपण, इट घेतलेला आहे. मग पुढे आता त्याच्यासाठी तुम्ही इट घेत राहा, परंतु पहिल्यांदा ज्या वेळेला त्याचा उल्लेख होतो त्यावेळेला तुम्ही इथं कशाचा यूज करायचा आहे, दिसचा उल्लेख करायचा आहे. दिस इज अ कॉस्टली बॅग, दिस इज अ कॉस्टली बॅग, इट इज अ व्हेरी लार्ज. इट म्हणजे कोण, तर बॅग. आलं लक्षात, दुसऱ्यांदा उल्लेख आहे. आय विल परचेस इट, इट म्हणजे कोण, बॅग. आय विल परचेस इट. ठीक आहे. इट्स कलर इज नाईस, इट्स कलर म्हणजे कुणाचा कलर, बॅगचा कलर. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे. तर हे इट्स जे आहे मग आपण कुणासाठी यूज केलेलं आहे, बॅगसाठी. परंतु पहिल्यांदा उल्लेख होत असेल तर काय घ्यायचं, इथं धिस घ्यायचा आहे. आलं लक्षामध्ये. आणि दुसऱ्यांदा उल्लेख झाला की काय करायचं, आपण इट घ्यायचं आहे. आलं का लक्षामध्ये. दिस इज अ कॉस्टली बॅग, बॅगचा पहिल्यांदा उल्लेख केला की आपण या ठिकाणी त्याच्यासाठी काय यूज केला, इथं दिस यूज केलाय. परंतु सेकंड टाइम जे आहे, सेकंड टाइम मात्र काय यूज केलाय आपण, आता धिस इज अ व्हेरी लार्ज म्हणलो की इट इज अ व्हेरी लार्ज. आणि इथं आपण इटच्या ठिकाणी आता जर धिस जर टाकलं तरीही वाक्यामध्ये ग्रॅमॅटिकली एरर बनते. आलं का लक्षामध्ये. म्हणून आपण इथं काय लिहिलं पाहिजे, इटच लिहिलं पाहिजे. ठीक आहे. तसं आता पुढे पहा, धिस इज अ फ्रॅग्रंट फ्लॉवर. ठीक आहे. फ्रॅग्रंट म्हणजे काय, सुगंधी. ठीक आहे. आता हे काय, हे पण या ठिकाणी लक्षात ठेवा, आपण फ्लॉवरचा पहिल्यांदा उल्लेख करायला, मग त्यासाठी आपण सुरुवातीला काय घेतलं, इथं धिस घेतला. आय लाईक इट व्हेरी मच, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, इट घेतलेला आहे. आय लाईक इट व्हेरी मच. तर आता हे इट कुणासाठी घेतलंय आपण, फ्लावर साठी. मग फ्लावरचा आपण दुसऱ्यांदा उल्लेख केलाय म्हणून या ठिकाणी इथं कशाचा यूज केलाय आपण, इट. इट्स फ्रेग्रन्स स्पेल बाइंड्स एव्हरीवन, म्हणजे त्याचा सुगंध जो आहे तो सगळ्यांना म्हणजे मोहित करून टाकतो. स्पेल बाइंड म्हणजे काय, मोहित करून टाकणे. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. तर हे इट जे आहे आपण या ठिकाणी फ्लॉवर साठी यूज केलेला आहे. म्हणजे सुरुवातीला त्याचा उल्लेख झालाय म्हणून आपण इथं धिस घेतलाय, आणि सेकंड टाइम झालेला आहे, दुसऱ्यांदा झालेला आहे म्हणून इथं आपण त्यासाठी काय केलाय, इट घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा मुद्दा पहा. इट हे फक्त सिंग्युलर नाउन साठी येते, प्लुरल नाउन साठी देचा वापर केला जातो. ठीक आहे. आता इकडे पहा, दीज आर कॉस्टली बॅग्स. आता बॅगचं या ठिकाणी प्लुरल्स काय केले रे आपण, बॅगचं काय केलंय, बॅग्स. बॅगचं काय केलं, बॅग्स. ठीक आहे. आलं लक्षामध्ये. मग बॅग हे सिंग्युलर आहे, बॅग्स काय आहे, प्लुरल आहे. मग इथं बॅग झालंय म्हणून इथं दीज घ्यावं लागेल की दीज घ्यावं लागेल, दीज. कारण ही पण गोष्ट लक्षात ठेवा की हे दीज जे आहे हे एकवचनी आहे आणि त्याचं अनेक वचन काय होतं, दीज. दॅट पण एकवचनी आहे, त्याचं अनेक वचन काय होत असतं, दोज. हे त्याचं अनेक वचन होतं, हे त्याचं एक वचन आहे. मग बॅग साठी या ठिकाणी दीज घेतलेला आहे, दीज आर कॉस्टली बॅग्स. आता हा दे जो आहे, हा दे आपण कुणासाठी घेतलाय, बॅग साठी. बरोबर आहे. तिथं दे का घेतला आपण, इट का बरं नाही घेतला, कारण बॅग्स कशा आहेत, प्लुरल आहेत. कशा आहेत, प्लुरल. प्लुरल आहेत म्हणून इथं काय घेतलं आता आपण, दे घेतलेला आहे. आणि इथं जर आपण परत इट जर घेतला असतं तर ही ब्लंडर झाला असतं की नाही, घोडचूक झाली असती की नाही, चूक झाला असतं. म्हणून अनेक वचनासाठी आपण कशाचा यूज करायचा आहे, देचा. आय विल परचेस देम. आता इथं इटच्या ठिकाणी काय घेतलंय आपण, देम. देम म्हणजेच कोण, बॅग्स. देअर कलर्स. देअर कलर्स म्हणजे कुणाचा कलर, बॅगचा कलर. आता आपण इटच्या ऐवजी इथं काय घेतलं माहितीये का, देअर. कारण दे ही सब्जेक्टिव्ह केस आहे, देम ही ऑब्जेक्टिव्ह केस आहे, आणि देअर ही पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. आलं का लक्षामध्ये. ठीक आहे. हे आपण सगळं पाहिलेलं आहे. ओके. आता पुढे पहा, बेबी, इन्फंट, चाइल्ड, ऑफस्प्रिंग यांचे जेंडर माहिती नसेल तर यांच्यासाठी इटचा वापर करावा. ॲनिमल व थिंग साठी देखील इटचा वापर करावा. उदाहरणार्थ या ठिकाणी पहा, आय शॉ अ बेबी. आता या ठिकाणी कोणता शब्द आलाय सांगा, बेबी आलेला आहे. त्यांचा आपल्याला जेंडर माहिती आहे का, बॉय बेबी आहे का, गर्ल बेबी आहे, माहिती आहे आपल्याला, नाही. मग आपण या ठिकाणी या बेबी साठी इथं काय घेतला, आता इट घेतला. इट वॉज प्लेइंग विथ. आता हे टॉईज काय पर हो नाऊन आहे, आणि हे इट्स काय आहे सांगा बरं. इट्सला काय म्हणणार, पॉझिटिव्ह. मग पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हच्या नंतर काय येतंय, नाऊन. आले ना तिथं. तर आपण आता हे इट जे आहे, इट कुणासाठी यूज करतोय, बेबी साठी. कुणासाठी यूज करतोय, बेबी साठी ते यूज करतोय. आय सॉ अ बेबी, इट वॉज प्लेइंग विथ इट्स टॉईज. तो त्याच्या खेळण्यासोबत खेळत होता.
आय लाईक इट व्हेरी मच. तर हे मला ते बेबी जे आहे म्हणजे खूप आवडते असा त्याचा अर्थ आहे. तर ही ईट जे आहे ईट आपण कुणासाठी घेतले, परत बेबीसाठी घेतलेलं आहे. ठीक आहे. पण या बेबीच्या ठिकाणी जर मी बेबीज केलं तर काय होईल? समजा आता मी या ठिकाणी बेबीच्या ऐवजी बेबीज केलं तर आता काय होईल मला सांगा? हे का इथं निघून जाईल. आलं लक्षात? आय सॉ बेबीज. आणि इटच्या ठिकाणी काय येईल? दे. आणि वाजच्या ठिकाणी आर का वेअर? वेअर येईल. आणि इट्सच्या ठिकाणी देअर काय येईल? देअर येईल. आलं लक्षात? आणि इथं इटच्या ठिकाणी देम येईल. इटच्या ठिकाणी काय येईल? इथं देम येईल. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. बघा, आय फाउंड अँड इन्फंट. आता हे इन्फंट जे आहे हे पण काय आहे रे? ह्यासाठी पण आपण कसं यूज करतो? इटचा. रॅप्ड इन रॅग्स म्हणजे काय रे वा? चिंदकात गुंडाळलेले. आय फाउंड अँड इन्फंट रॅप्ड इन रॅग्स अँड इट वॉज क्राईंग. हे इट कोणासाठी आलेलं आहे? तर या इन्फंट साठी आलेलं आहे. आय सॉ बेबीज. हे काय येतं? बेबीचं आपण काय केलं? बेबीज. मग इथं इटच्या ऐवजी काय घेतलं आपण? वाजचा काय केला? वेअर. आणि इथं इट्सचा काय केला? देअर. आय लाईक देम. इथं इटच्या ऐवजी काय घेतलं आपण? देम घेतलेलं आहे. ठीक आहे. आय सॉ बेबीज दे वेअर प्लेइंग. फक्त इट जे आहे हे कोणत्या नाउनसाठी यूज करता येत आहे? सिंग्युलर. आणि प्लुरल नाउनसाठी काय यूज करायचं आपल्याला? दे. मग बेबीचं बेबीज काय झालं? हे प्लुरल झालं ना. बेबीचं बेबीज काय झालं? प्लुरल झालं. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. प्लुरल झालं की आपल्याला इथं काय घ्यावं लागलं? दे घ्यावं लागलं. आलं लक्षामध्ये? आता पहा, आय फाउंड 2 इन्फंट्स. किती आहेत इन्फंट? 2. मग आता मला सांगा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. मग आता मला सांगा लाईंग इन द सेम क्रॅडल. आता हे दे कुणासाठी आलेलं आहे सांगा? 2 इन्फंट साठी. वेअर स्माइलिंग ॲट इच अदर. आलं लक्षामध्ये? ते अनेक वचने आहे म्हणून तिथं आपण काय घेतला रे? देअर घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण काय म्हटलं होतं माहिती आहे का? टाइम, वेदर, सीझन यांच्यासाठी कशाचा वापर करायचा आहे? इटचा वापर करायचा आहे. मग धिस इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आता हे का बरं इनकरेक्ट आहे? तर हे इनकरेक्ट असण्याच्या पाठीमागचं कारण हे आहे. ठीक आहे. हे इनकरेक्ट असण्याच्या पाठीमागचं कारण जे आहे हे कारण काय आहे? हे कारण एकदा तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो. पहा बघा, आता हे कॅट्स अँड डॉग्स जे आहे, इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. तर या ठिकाणी तुम्हाला टाइम दाखवले, सीझन दाखवले की वेदर दाखवले? वेदर दाखवले ना. ठीक आहे. हा, आता पाऊस पडणं म्हणजे काय दाखवले? ते काय दाखवले? वेदर दाखवत आहे. ठीक आहे. मग हे वेदर दाखवण्यासाठी आपल्याकडे कोणता ऑप्शन आहे? इट. मग तुम्ही इथं धिस म्हणणार की इट म्हणणार? इट. आपण या ठिकाणी धिस म्हणायला नाही पाहिजे. इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आलं लक्षामध्ये? इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. तर हे जे आहे हे करेक्ट आहे आणि हे कसं आहे? इनकरेक्ट आहे. कारण इथं आपण काय यूज केलाय? धिस यूज केलेला आहे. आता हे बघा इकडे पहा, धिस इज 5 o'clock बाय माय वॉच. आता या ठिकाणी 5 o'clock हे काय दाखवले आपल्याला या ठिकाणी सांगा पटकन? मग टाइम साठी आपल्याला धिसचा यूज करायचा आहे का इटचा यूज करायचा आहे? कुणाचा करायचा आहे? मग आपण काय म्हणलं पाहिजे? इट इज 5 o'clock बाय माय वॉच. म्हणून हे इट इज वालं जे वाक्य जे आहे, इट इज वालं वाक्य या ठिकाणी करेक्ट आहे. आणि याच्यावरती क्वेश्चन पण आता परीक्षेमध्ये विचारलेला आहे. ठीक आहे. हा पण मुद्दा या ठिकाणी आपण सगळ्यांनी लक्षात ठेवणं फार गरजेचा आहे. पहा, धिस वॉज समर. आता हे समर म्हणल्याच्या नंतर काय आहे रे पोरं? हो, सीझन. काय आहे? सीझन. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. समर असेल, विंटर असेल, काय बी असेल ते काय आहेत? मग ते सीझन आहेत. मग इथं धिसच्या ऐवजी काय घेणं गरजेचं आहे? इट. मग इट वॉज समर हे वाक्य कसं आहे? करेक्ट आहे. पण धिस वॉज समर म्हटल्याच्या नंतर काय होईल? चुकीचं होईल. आलं लक्षामध्ये? म्हणून पहा, टाइम असेल, वेदर असेल, ठीक आहे, आणि सीझन असेल, याच्यासाठी आपण काय यूज करायचं आहे? इट यूज करायचा आहे. ठीक आहे. हे पण या ठिकाणी लक्षात असू द्या. त्याच्यानंतर आता खाली पहा, कंट्री असेल, स्टार असेल. कंट्री म्हणजे काय? देश. कंट्री आहे, स्टार आहे, सॅटेलाइट आहे, प्लॅनेट आहे. ठीक आहे. प्लॅनेट म्हणजे ग्रह, सॅटेलाइट म्हणजे उपग्रह. ठीक आहे. हे जर जिओग्राफिकल रिजन दाखविण्यासाठी वापरले असतील तर त्यांच्या सोबत काय करायचं? पहिल्या वेळेस काय घ्यायचं आणि दुसऱ्या वेळेस काय करायचं?
ईटचा वापर करायचा. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बघा, किंवा या ठिकाणी हे असं डायरेक्ट लक्षात ठेवा, हे यांच्यासोबत इथं काय यूज करायचं आहे? ईट वापर करायचा आहे. आणि दोनदा जर त्या ठिकाणी जर यूज जर केला असेल तर सुरुवातीला तुम्ही दिस घ्या आणि नंतर त्याच्यासाठी काय करा? ईट घ्या. परंतु या ठिकाणी ते काय दाखवत असतील? जिओग्राफिकल रिजन जर दाखवत जर असतील तर त्यांच्यासाठी आपण काय करायचं आहे? इथं ईट यूज करायचा आहे. जिओग्राफिकल रिजन दाखवण्यासाठी आपल्याला काय यूज करायचं आहे? ईट यूज करायचा आहे. इंडिया इज अ व्हास्ट कंट्री. आता भारत हा आकाराने कसा आहे? खूप मोठा आहे. आलं लक्षामध्ये? इट इज सराउंडेड बाय वॉटर फ्रॉम इट्स 3 साइड्स. तर आता या ठिकाणी हे जर आपण जिओग्राफिकली रिजन दाखवतो आहोत भारताचं, त्याला भौगोलिक दृष्ट्या आपण पाहतो आहोत आणि त्याचा ज्यावेळेला आपण भौगोलिक दृष्ट्या विचार करतो त्यावेळेला त्याच्यासाठी आपण इथं काय यूज करायचं आहे? ईट यूज करायचं आहे. काय यूज करायचं आहे? ईट. इंडिया इज अ व्हास्ट कंट्री. इट इज सराउंडेड बाय वॉटर फ्रॉम इट्स 3 साइड्स. ठीक आहे. तर या ठिकाणी हे जे ईट जे आहे, अलग लक्षात, आपण कुणासाठी यूज केलेला आहे? या कंट्रीसाठी यूज केलेला आहे. आणि हा ईट देखील जो आहे हा कुणासाठी यूज केलेला आहे? आपण या कंट्रीसाठीच यूज केलेला आहे. द मून इज अ सॅटेलाइट. आता मूनचा वापर या ठिकाणी काय म्हणून झालेला आहे? सॅटेलाइट म्हणून झालेला आहे, म्हणजे उपग्रह म्हणून झालेला आहे. आणि ज्या वेळेला त्याचा सॅटेलाइट म्हणून उपयोग झाला असेल किंवा एखाद्या गोष्टीचा प्लॅनेट म्हणून वापर झालेला असेल तर त्यावेळेला ते जिओग्राफिकल रिजन दाखवतं. मग द मून इज अ सॅटेलाइट. इट हॅज नो ग्रॅव्हिटी. तर आता हे इट कुणासाठी वापरलेलं आहे? आपण मून साठी वापरलेला आहे. लक्षामध्ये? ठीक आहे. किंवा ह्या सॅटेलाइट साठी वापरलेला आहे. द मून इज अ सॅटेलाइट. इट हॅज नो ग्रॅव्हिटी. अलग लक्षात? मून काय आहे? सॅटेलाइट म्हणजे उपग्रह आहे आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटी आहे का? त्यात ग्रॅव्हिटी नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बघा, द सन इज अ स्टार. द सन इज अ स्टार. आता इथं सनचा यूज आपण काय म्हणून करायलो? स्टार म्हणून करायलो. म्हणून त्याच्यासाठी आपण इथे या ठिकाणी काय यूज केलेला आहे? इट यूज केलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खाली पहा, पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट्स. आता हे फेमिनाईन आणि मस्क्युलाईन हे काय काय आहेत ते एकदा आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. पहा. ठीक आहे. पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट्स. तर पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट्स याचा अर्थ काय होतो? तर इथं तुम्हाला मी काय सांगतो माहिती आहे की कन्सेप्ट सांगतो. पर्सोनिफिकेशन ऑफ नाउन. पर्सोनिफिकेशन पर्सोनिफिकेशन ऑफ नाउन म्हणजे ह्याला असं म्हणायचं पहा, नामाचे व्यक्तीकरण. नामाचे व्यक्तीकरण म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे पहा, हे काही समजा आता मून आहे, सन आहे, रिव्हर आहे, ठीक आहे, नेचर आहे. आता मला सांगा, हे जे आहेत ह्या व्यक्ती आहेत का? हे पर्सन आहेत का? इथे लिहिलेले सन, मून, रिव्हर, नेचर हे व्यक्ती आहेत का? हे व्यक्ती नाहीत. मग आपल्याला काय करायचं या ठिकाणी? हे व्यक्ती नाही आहेत परंतु यांच्यात काही व्यक्तीसारखे गुण आहेत. बरोबर आहे. मग त्याच्यामधले काही मस्क्युलाईन आहेत, काही फेमिनाईन आहेत. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग आता स्ट्रेंथ जी असते, हे बघा इकडे लक्ष द्या, इथं दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. पहा, एक इकडे मी मस्क्युलाईन जेंडर असं म्हणलं पहा, मस्क्युलाईन, आणि दुसरा फेमिनाईन. ठीक आहे. फेमिनाईन. फेमिनाईन म्हणजे काय? स्त्रीलिंगी. आणि मस्क्युलाईन म्हणजे काय? पुल्लिंगी. आलं लक्षामध्ये? आता जिथं स्ट्रेंथ असते, काय असते? स्ट्रेंथ असते. आलं लक्षामध्ये? स्ट्रेंथ म्हणजे काय? ताकद. ठीक आहे. जिथं स्ट्रेंथ असते, जिथं पॉवर असते, ठीक आहे, त्याला आपण कोणतं जेंडर मानायचं आहे रे? कोणतं मानायचं आहे? मस्क्युलाईन मानायचं आहे. जिथं रफनेस आहे,
अलग लक्षामध्ये. जिथं क्रुएल्टी आहे म्हणजे क्रूरता, आलं लक्षात, जिथं क्रुएल्टी आहे, ठीक आहे, तर तिथंही या ठिकाणी आपण कोणतं जेंडर मानायचं? मस्क्युलाइन. आणि जिथं पहा टेंडरनेस आहे, काइंडनेस आहे, सॉफ्टनेस आहे, ठीक आहे, अशा वेळेला आपण त्याला काय म्हणायचं? इथं फेमिनाईन असं म्हणायचं आहे. आणि ज्या वेळेला ह्या व्यक्ती नसतात परंतु व्यक्तीसारखे त्यांचे आपण स्वभाव गुण दाखवतो त्यावेळेला त्याला पर्सोनिफिकेशन ऑफ नाऊन असं म्हणतात. आता उदाहरणार्थ सन आहे, सन म्हणजे काय? सूर्य आहे, आलं लक्षामध्ये. आता सूर्य जो आहे, सूर्य जे आहे त्या सूर्यामध्ये म्हणजे दयाळूपणा आहे की त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे की तो टेंडर आहे रे? काय त्याच्यामध्ये? स्ट्रेंथ आहे त्याच्यामध्ये. तो कुणालाही वाळवू शकतो, कुणालाही करपवू शकतो, आलं लक्षात. एवढी त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, आलं लक्षामध्ये. मग या ठिकाणी जे आहे, आता समजा मला या ठिकाणी सन असं म्हणायचं आहे, द सन, तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असल्यामुळं तो क्रूर पण आहे की नाही? किती क्रूर आहे तो? त्याच्या किरणाला उभा टाकल्याच्या नंतरच आपल्याला समजते, आलं का लक्षामध्ये? किती भाजीत ते चटके देते की नाही देत? बरोबर आहे. म्हणून आपण त्याला काय, आता एक दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहा. आपली आई जी असते ना, मदर, आणि वडील, वडील तर पुल्लिंगीच असणार, ह्या दोघांचे काही स्वभाव गुण वैशिष्ट्य आहेत. आईकडे जे आहे ना, माया आहे, पण इकडं नाही, हे क्रूर आहे, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. क्रूर कसे आहेत? आता कसं आहे माहिती आहे का, सूर्य जरी क्रूर असला तर त्याची आपल्याला आवश्यकता आहे की नाही? आणि तो जर नाहीच जर उगवला, तो जर उगवलाच जर नसला, ठीक आहे, आता राहू द्या, तो जर उगवलाच जर नसला, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे, तर आपल्याला अन्नधान्य भेटेल का? आणि त्याचं ऊन पडलेलं देखील गरजेचं आहे, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पहा, तो जो सूर्य आहे त्याच्या जर आपण जर किरणाला जर थांबलो दुपारी तर तो आपल्याला भाजून पण काढणार आहे, म्हणजे तो क्रूर पण आहे, आलं का लक्षामध्ये? तसं वडील पहा, समजा एक छोटं उदाहरण घ्या, तुमच्याकडून काय जर एखादी जर चूक जर घडली, ठीक आहे, समजा बल्ब आहे की नाही, आणि तो बल्ब तुमच्या हातानं काय झाला माहिती आहे का? फुटला, आणि त्या बल्बाचा एक काच जे आहे तुम्हाला लागला आणि तुमच्या पायातून जिथं लागला त्या भागातून रक्त येत आहे. आईने पाहिलं आणि वडिलांनी पाहिलं. आई पळत पळत येईल आणि काय म्हणेल माहिती आहे का? बाबा तुला लागलं, कसं काय लागलं, थांब जरा, ठीक आहे, ती पट्टी बिट्टी बांधायचा प्रयत्न करेल. बाप जवळलेली कडल कानाखाली ठेका देईल, त्याला मारायला गेलता तू तिथं, बरोबर आहे. म्हणजे बापाकडे काय आहे? क्रूरपणा आहे, आणि आईकडे काय आहे? दया आहे. पण बापाचा हा क्रूरपणा गरजेचा आहे की नाही? आज बल्बाला गेला, उद्या त्याला डायरेक्ट ते जाऊन त्या लाईटच्या तारेला धरेल, बरोबर आहे, काय तर आगाव कुठं ना करेल, त्याला रट्टे पण गरजेचे आहे, आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. मग अशा गोष्टी ज्याच्याकडे आहेत त्याला आपण काय समजायचं रे? मस्क्युलाइन समजायचं. काय समजायचं? मस्क्युलाइन. मग सन कसा आहे? तसाच आहे. पण मून कसा आहे? आईसारखं आहे ना, तर ह्यालाच काय म्हणायचं? पर्सोनिफिकेशन ऑफ नाउन. मग पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट जे आहेत, ठीक आहे, त्यांच्यामध्ये जे काय आईचे गुण आहेत त्यांना आपण फेमिनाईन मानायचं. जिथं ब्युटी आहे, हा हे सांगायचं राहून गेलं पहा, जिथं काय आहे? ब्युटी आहे, जस्टिस आहे, मर्सी आहे, टेंडरनेस आहे, सॉफ्टनेस आहे, आलं का लक्षामध्ये? सॉफ्टनेस आहे, काइंडनेस आहे, त्या सगळ्या गोष्टी कुणाकडे असतील रे पोरो? हो, आईकडे, बरोबर आहे. म्हणून यांना आपण काय समजायचं? फेमिनाईन. काय समजायचं यांना? फेमिनाईन. मग कुणाला फेमिनाईन समजावं? मग यांच्यासाठी आपण फेमिनाईन जर समजलं तर त्यांच्यासाठी आपण सी वापरणार की ही वापरणार? सी. आलं का लक्षात? हर वापरणार की हीच? हे प्रोनाउन जे आहेत ते त्याच्यासाठी आपण यूज करणार. मग कोण कोण आहेत? मून आहे, अर्थ आहे, नेचर आहे, फ्लॅटरी आहे, त्याला स्तुती असं म्हणायचं, स्प्रिंग आहे, होप आहे, व्हर्च्यू आहे, चॅरिटी, ह्युमॅनिटी, मर्सी, फेथ, पीस, सीप, रिव्हर, नेशन, जेलसी, लिबर्टी, फेम, सिटी, कंट्री, कार, मॉडेस्टी, ट्रेन, प्राइड, ट्रूथ, जस्टिस. ठीक आहे. तर ह्याच्यातले महत्वाचे शब्द पाहिजे. जस्टिस आहे, ट्रूथ आहे, मून आहे,
अर्थ आहे, नेचर आहे, ठीक आहे, व्हर्च्यू आहे, ठीक आहे, चॅरिटी आहे, ह्युमॅनिटी आहे, मर्सी, फेथ, पीस, शिप, रिव्हर, ठीक आहे, आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर एवढा इथं लिबर्टी आहे, हे जस्टिस आहे. हे जर शब्द जर दिसले तर ह्या व्यक्ती आहेत का? नाही, परंतु त्यांच्यामध्ये गुण कुणाचे आहेत? आपल्या आईचे आहेत की वडिलाचे? मग त्याला काय समजायचं? फेमिनाईन समजायचं की मस्क्युलाईन समजायचं? फेमिनाईन. आणि फेमिनाईन समजल्यामुळे त्यांच्यासाठी आपण काय घ्यायचं या ठिकाणी? सी घ्यायचा, हर घ्यायचा किंवा हर्स घ्यायचा. आलं लक्षामध्ये. मग आता खाली बघा, द मून हॅज हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड. आणखीन एक, या पर्सोनिफिकेशन ऑफ नाउनचा काय अर्थ होतो माहित आहे का? ठीक आहे, पर्सोनिफाईड. पर्सोनिफाईड करत असताना काय होत असतं माहित आहे का? याच्यामध्ये जो ह्युमन आहे का, ह्युमन, ह्या ह्युमन बॉडीचा एकतरी पार्ट त्या वाक्यामध्ये येतो. आलं का लक्षामध्ये? एकतरी पार्ट. आता मला सांगा, चंद्राला चेहरा असेल का? मग चेहरा कुणाला असतो? चेहरा माणसालाच आहे ना. चेहरा कुणाला आहे? माणसाला आहे. मग ते पर्सोनिफाईड केलंय की नाही केलं ते त्याच्यावरून बी आपल्याला कळतं. एखादा ह्युमनचा पार्ट जर आला त्या वाक्यामध्ये, मग त्या सन सोबत असेल, मून सोबत असेल, ठीक आहे, आलं का लक्षामध्ये? त्याच्यावरून समजायचं की त्याचं काय केलेलं आहे? पर्सोनिफिकेशन केलेलं आहे. मग आता हे बघा, इकडे खाली वाक्य पहा, द मून हॅज हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड. आता मला सांगा, द मून हॅज हिडन, हे फेस जे आहे, फेस मानवाला असतो, चेहरा, फेस म्हणजे काय? चेहरा. मानवाला असेल की मूनला असेल? म्हणजेच आता या ठिकाणी मूनचं आपण काय केलेलं आहे? पर्सोनिफिकेशन केलेलं आहे. काय केलेलं आहे? म्हणून ह्या मून साठी आपण आता द मून हॅज हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड. आणि ह्या हरच्या ठिकाणी जर आपण या ठिकाणी हिड जर केलं असतं, वाक्य चुकलं असतं की नाही चुकलं असतं? आणि मून जर सॅटेलाइट म्हणून जर यूज जर केला तर त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागलं असतं? पण इथं काय केलंय आपण? त्याचं पर्सोनिफिकेशन केलेलं आहे. काय केलेलं आहे? पर्सोनिफिकेशन. आणि पर्सोनिफिकेशन केलेलं आहे कशावरून कळालं तुम्हाला? फेसवरून कळालेलं आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून या ठिकाणी आपण काय घेणं गरजेचं आहे? हर घेणं गरजेचं आहे. काय घेणं गरजेचं आहे? हर घेणं गरजेचं आहे. म्हणून आपण या ठिकाणी हर घेतलेलं आहे. पहा, नेचर, नेचर हॅज गिव्हन अस एव्हरीथिंग इन हर लॅप. हे लॅप म्हणजे काय माहिती आहे का? आपण आता असं म्हणतो की गोद म्हणजे वटीत, गोद में बिछाया है. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. तर तो काय करतो माहिती आहे का? नेचर हॅज गिव्हन अस एव्हरीथिंग इन हर लॅप. आलं का लक्षामध्ये? म्हणजे त्याच्या ह्याच्या खाली सगळं काय तो आपल्याला देऊन टाकतो. कोण? मग हे लॅप जे आहे, ह्या लॅप वरून आपल्याला समजतंय की या ठिकाणी पर्सोनिफिकेशन झालेलं आहे. म्हणून नेचर साठी आपण या ठिकाणी इटचा यूज न करता या ठिकाणी काय केले? आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. हे लॅप म्हणजे काय माहिती आहे का? आपण गोद म्हणतो ना, गोद, गोद मेलेली ओटीत, किंवा त्याला आणखीन काय परफेक्ट शब्द आहे? म्हणजे ही कुणाला असते? मानवालाच ना, बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात स्त्रीला, बरोबर आहे का? ठीक आहे. म्हणून किंवा त्याला आपण कुशीत असं म्हणूयात. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. तर हे जे आहे, मग इथं आपण त्याच्यासाठी काय घेतला? इथं हर घेतलेला आहे. द रिव्हर इज शोईंग हर मर्सी ऑन ह्युमन बिईंग्स. आता ही मर्सी जी आहे ही काय शो करत आहे? मर्सी. आता ही मर्सी दाखवणं कुणाचं काम आहे? ह्युमनचं आहे, बरोबर आहे. आणि त्यातल्या त्यात लेडीचं आहे, वुमनचं आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय घेतला? इथं हर घेतलेला आहे. कुणासाठी हर घेतला? आता रिव्हर साठी. रिव्हर साठी काय घेतलं आपण इथं? आलं लक्षामध्ये? कारण हे पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट आहे. कसला ऑब्जेक्ट आहे? पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यानंतर पुढे पहा, द शिप हॅज फाउंडेड हर वे टू डेस्टिनेशन. आता मला सांगा, ही शिप जी आहे, जशी आई आपलं पालन पोषण करते, आई आपल्या सुरक्षे म्हणजे समजा नदीला पाणी आलेलं असेल तर आई आपल्याला असं कडेला घेऊन पाण्यातून घेऊन जाते की नाही? हे शिप म्हणजे काय? जहाज. तर हे जहाज जे आहे, हे जहाज देखील आपली काळजी करतं, जहाज देखील जे आहे आपली सुरक्षा करतं. आलं लक्षामध्ये? म्हणून द शिप, या द शिप साठी इथं काय घेतलंय आपण? हर घेतलेला आहे. ठीक आहे. ही पण गोष्ट त्या ठिकाणी लक्षात असू द्या. आता पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट मस्क्युलाइन जेंडर,
आता मस्क्युलाइन जेंडर कुठं मानायचे? ज्या ठिकाणी काय आहे? स्ट्रेंथ आहे, जिथं काय आहे? अँगर आहे, जिथं काय आहे? क्रुएल्टी आहे, म्हणजे ताकद, क्रोध, क्रूरता. त्यानंतर या ठिकाणी मी काय म्हणलं होतं? रफनेस, काय ओबड धोबडपणा. तर हे दाखवणारे नाउन काय असतात रे पोरं? हो, मस्क्युलाइन जेंडर मानले जातात. जसं की या ठिकाणी सन आहे, टाइम आहे, डेथ आहे, विंटर आहे, विंड आहे, समर आहे, थंडर आहे. थंडर म्हणजे काय? वादळ. ओशन आहे, वार आहे, वाईन आहे. त्यातल्या त्यात पुन्हा हे पण आहे लव. जिथं वार तिथं आणि त्यातून आपल्या हातात निराशा पडली की मग काय? वाईन. लक्षामध्ये. ठीक आहे पहा, सन आहे, टाइम आहे, डेथ आहे, विंटर आहे, विंड आहे, समर आहे, थंडर आहे, ओशन आहे, वार आहे आणि वाईन आहे. लक्षामध्ये. ठीक आहे. तर या सगळ्यांना आपण कोणतं जेंडर मानायचं? मस्क्युलाइन जेंडर मानायचं. आणि हे जर मस्क्युलाइन जेंडर जर वापरलं तर तुम्ही यांच्यासाठी पजेशिव्ह ऍडजेक्टिव्ह हीच घेणार की हर घेणार? मग तर हरचा काय संबंध आहे बा? इथं काय घेणार आपण? हीच घेणार. आलं का लक्षामध्ये? ठीक आहे. किंवा यांच्यासाठी आपण कोणत्या प्रोनाउनचा यूज करणार आता या ठिकाणी? ही, हिम आणि हिज. आलं का लक्षामध्ये? यांचा तर यूज करणार आपण. चला आता नेक्स्ट पुढे बघा. इथं हे नाउन कोणकोणते ते बघून घ्या एकदा. बघा, सन आहे, टाइम आहे, डेथ आहे. डेथ रफ आहे की सॉफ्ट आहे? बघा, ही किती क्रूर आहे. आलं का लक्षामध्ये? तिची कल्पना जरी केली तर आपल्याला जेवावं वाटत नाही, खावा वाटत नाही. कल्पना करा बरं, मी आज रात्री मरणार आहे, तुम्हीच मरणार आहात अशी कल्पना करा. रफ आहे की सॉफ्ट आहे? एकदम रफ आहे. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. मग सन आहे, डेथ आहे, विंटर आहे. हे विंटर देखील कसं आहे? रफ आहे. समर कसं आहे? रफ आहे. ठीक आहे. हे हिसका दाखवते पहा तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर थंडर, ते तर बघायचंच काम नाही. ओशन, वार आहे की नाही, लव. आलं का लक्षामध्ये? प्रेमात देखील ताकद आहे असं म्हटलं जातं पहा. प्रेमात म्हणालो बरं का. ठीक आहे. वाईन. आता खाली पहा, द सन इज शोईंग हिज अँगर नाऊ. आता द सन साठी या ठिकाणी आपण नीट जर घेतलं असतं तर काय झालं असतं सांगा? चुकलं असतं. मग हे हिज कोणासाठी घेतलेलं आहे आपण? कुणासाठी घेतलंय? सन साठी घेतलेला आहे. ठीक आहे. पर्सोनिफाईड ऑब्जेक्ट आहे. डेथ इज शोईंग हिज क्रुएल्टी. ठीक आहे. डेथ साठी काय घेतलं आपण या ठिकाणी? हिज घेतलेलं आहे. ठीक आहे. टाइम इज पासिंग ऍट हिज ओन पेस. ठीक आहे. तर हे टाइम जे आहे, ठीक आहे, या टाइम साठी आपण काय यूज केलेलं आहे सांगा? इथं हिज यूज केलेला आहे. पहा, विंड सोड हिज पॉवर फ्रॉम टाइम टू टाइम. ठीक आहे. हे वाईन जे आहे त्याच्या वेळोवेळी त्याची ताकद दाखवून दिलेली आहे. ठीक आहे. पहा, हीट. वाईन साठी काय घेतलं इथं? हिज घेतलेला आहे. आणि जर चुकून आपण या ठिकाणी हर घेतला असता, नाही हिट्स घेतला असता, तर हे काय झालं असतं रे पोरं? हो, चुकलं असतं. बरोबर आहे. ठीक. त्याच्यानंतर आता पुढचं पहा. आता इटचा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून वापर. इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणजे काय माहिती आहे का? ठीक आहे. त्याला काहीही अर्थ नसतो. त्याला काहीही अर्थ नसतो. फक्त तो डमी सब्जेक्ट देखील आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे. जसं की पहा, इट इज. आणि ज्या वेळेला तो इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून येतो त्यावेळेला वाक्याच्या सुरुवातीला येईल. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे, ठीक आहे, इथं ह्या इटच्या नंतर, इट हा काय? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. त्याच्या पुढे येणारा जो वर्ब जे असणार आहे, हा वर्ब कायम सिंग्युलर असेल. पहा, कसला असेल सांगा? सिंग्युलर असेल. त्याच्या इकडे एक सब्जेक्ट असतो. त्याच्या इकडे काय असतो? सब्जेक्ट असतो. आणि त्याच्यानंतर याचं मी तुम्हाला स्ट्रक्चरच लिहून देतो. इथं हू शक्यतो काय असेल माहिती आहे का? हू हे रिलेटिव्ह प्रोनाउन असेल. मग इथला जो सब्जेक्ट आहे का, इथल्या सब्जेक्ट नुसार ह्या हूच्या पुढे येणारे जे वर्ब जे आहे, हे इथल्या सब्जेक्ट नुसार आपण इथलं काय करायचं आहे? वर्ब निवडायचं आहे. बघा याचं स्ट्रक्चर. इटच्या पुढे येणारा वर्ब कसा घ्यायचा इथं? म्हणजे इथं तुम्ही इज घेणार की आर घेणार? इथं सांगा, इज घेणार की आर घेणार? वाज घेणार की वेअर घेणार? वाज घेणार. इथं तुम्ही हॅज घेणार की हॅव घेणार? हॅज घेणार. आलं लक्षामध्ये? पण याच्या पुढे जो सब्जेक्ट आलेला आहे, समजा इथं जर आय जर आलेला असेल तर तुम्ही या ठिकाणी इथं वर्ब जे आहे ते इज घेणार की एम घेणार? एवढंच सांगा. काय घेणार? कारण आयच्या पुढे कधीच काय येत नसतो? इज हा वर्ब येत नसतो. आलं लक्षामध्ये?
आणि सगळ्यात महत्वाचं हे का, हे इथलं जे व्हर्ब जे आहे, इटच्या पुढे व्हर्ब आलं तर या ठिकाणी सब्जेक्टच येत असतो. आणखीन सोपं करून सांगतो, इथं सब्जेक्टिव्ह केसच लिहायची. कोणती केस लिहायची? सब्जेक्टिव्ह केसच लिहायची. इथं ऑब्जेक्टिव्ह केस येईल का? इथं ऑब्जेक्टिव्ह केस येईल का? म्हणजे इट इज आय लिहावं लागेल की इट इज मी लिहावं लागेल? बोला पटकन. इट इज आय की इट इज मी, दोन्हीपैकी बरोबर काय? या ठिकाणी हे मी जी आहे ही कोणती केस आहे? इट ज्या वेळेला डमी सब्जेक्ट म्हणून काम करेल त्यावेळेला ह्याच्या पुढे जे आहे इथं कोणती केस लिहायची आपल्याला? कोणती केस लिहायची? कोणती केस लिहायची? सब्जेक्टिव्ह केस लिहायची. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. आता या इकडे सगळ्यांनी जरा नीट लक्ष देऊन पहा. इट इज आय, इट इज आय, आणि इथं जर मी या ठिकाणी इट इज मी जर केलं असतं तर वाक्य काय झालं असतं? चटकन सांगा, काय झालं असतं? हाय का लक्षात? सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस. आय ही कोणती केस आहे? सब्जेक्टिव्ह केस आहे. आणि त्याची ऑब्जेक्टिव्ह केस काय बनते? आय ही सब्जेक्टिव्ह केस आहे, मी ही काय आहे? वी ही कसली केस आहे? अस ऑब्जेक्टिव्ह आहे. यू कोणत्या केसमध्ये येते? व्हेरी गुड. सी, हर, ही, हिम, इट, इट, दे आणि देम. शाबास. बघा मग, इट वॉज दे की इट वॉज देम? मग इट वॉज देम जर असलं असतं तर, आणि इटच्या इथं इथं दे आहे म्हणून काही जणांना वाटलं की इथं ये वेर घ्यायला पाहिजे. घे आणि इंड्रेल पे. इथं येते का वेर? बिलकुल नाही. कारण याच्या पुढे नेहमी सब्जेक्ट कसा लिहायचा आहे आपल्याला? सिंग्युलर लिहायचा आहे. आणि याच्यानंतर आपल्याला नेहमी कोणती केस लिहायची आहे? ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची का? ऑब्जेक्टिव्ह केस घ्यायची नाही. आलं लक्षामध्ये? ठीक आहे. बघा आता मग इट इज आय इथं काय आलाय? मग हे एम हा कुणासाठी आलेला आहे? आय साठी आलाय. मग इथं तुम्हाला चुकवते पहा, इथं इज देते असं कचकन काहीतरी करते. आलं लक्षामध्ये? मग हे पण आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. इट वॉज दे, इट वॉज दे, दे साठी इथं काय आला रे पोरं? वेर आला. दे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? प्लुरल आहे. मग इथं काय घ्यायला पाहिजे आपण? वेर घ्यायला पाहिजे. ठीक आहे. इट इज वी हू हॅव हेल्प्ड यू, या वी साठी इथं काय घेतलं आपण? हॅव. ठीक आहे. आलं लक्षामध्ये? मग हे कळालं सगळ्यांना? हा. तर आता याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन कसा आलाय ते खाली पहा. बघा, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इज करेक्ट? सेंटेन्स आहे बरं का. ठीक आहे. सेंटेन्स इज करेक्ट. PSI STI असिस्टंट 1997 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता इटचा इथं यूज काय केलाय आपण? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून केलेला आहे, डमी सब्जेक्ट म्हणून केलेला आहे. आलं का लक्षामध्ये? मग याच्या पुढे इथं पोरं हो ऑब्जेक्टिव्ह केस येते का? येते का? मग या ठिकाणी मी कुठं कुठं आलंय? आपल्याला कसलं ओळखायचंय? करेक्ट ओळखायचंय. मग हे मी कसं आहे इथं? इथं मी कसं आहे? आणि त्याच्यानंतर इट इज आय हू हॅज. आता मला सांगा रे, या आयच्या पुढे आपण कोणतं वर्ब घेऊ शकतो? हॅज की हॅव? हॅज कधीच येत नाही. काय येते त्याच्या पुढे? हॅव येते. काढा उत्तर ह्याचं. मग ह्या आयच्या इथं हॅज येईल का? काय येईल? मग आपल्याला इथं करेक्ट सेंटेन्स कोणता आहे म्हणलं त्याला घे म्हणायचंय. इट इज आय हू हॅव डन धिस. आलं लक्षामध्ये? नेक्स्ट पहा. आता हे आत्ता प्रश्न आला परीक्षेमध्ये. 17 डिसेंबर 2023 चा क्वेश्चन आहे. आलं का लक्षामध्ये? आत्ता रिसेंट परीक्षेमध्ये पडलेला आहे. ठीक आहे. एकदा चेक करा तुम्ही. इट इज आय हू एम टू ब्लेम. आता पहा, आय हा सिंग्युलर आहे, सब्जेक्टिव्ह केस आहे. इथं काय आहे? म्हणजे सेंटेन्स कसं आहे? इट इज आय हू इज, इथं काय चुकीचं आहे? इट इज मी, इथं काय चुकीचं आहे? इट इज आय हू इज. मग आता करेक्ट सेंटेन्स कोणतं झालं? ए आहे ना. मग आता तुम्ही एकला गोल करणार का? खाली इथं चेक करणार ऑप्शन कोणतं आहे? ओनली ए. आलं का लक्षामध्ये? कोणतं बरोबर आहे? ओनली ए जे आहे ते ओनली ए हे कसं आहे? करेक्ट आहे. इथपर्यंत कुणाच्या मनामध्ये काही शंका नाही ना? ठीक आहे. आता आपल्याला जो वन जो आहे ना, ह्या वनचा वापर जे आहे
हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहूयात. ठीक आहे, आलं लक्षामध्ये? इथपर्यंत काही अडचण नाही ना? ठीक, ओके. म्हणजे तुम्ही ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचे आहे किंवा क्वेश्चन किती बेसिक असतात. तुम्हाला एवढं जरी समजलं, ठीक आहे, किंवा इट ज्या वेळेला इंट्रोडक्टरी सब्जेक्ट येईल त्यावेळेला त्याच्यानंतर ज्या ऑब्जेक्टिव्ह केस येत नाही, नेहमी त्याच्यानंतर सिंग्युलर व्हर्ब येतो आणि त्याच्या पुढं जे आहे की आपलं सब्जेक्टिव्ह केस येते. आलं लक्षात? आणि त्या केसनुसारच पुढे आपल्याला काय, त्या सब्जेक्टनुसारच पुढे काय निवडायचं आहे, आपल्याला वर्ब निवडायचा आहे. ठीक आहे, तर आता राहिलेलं जे आहे हे राहिलेलं आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊयात. ओके, ठीक आहे, थांबूयात आजच्या दिवस.